श्री स्वामी समर्थ. उद्या रविवार, महाशिवरात्री. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. पतीची मुलांची जोरदार प्रगती. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. या वर्षीची महाशिवरात्र ही केवळ एक सण नाही, तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्यता मुळापासून उपटून टाकण्याची एक सुवर्ण संधी आहे. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, घाम गाळतो, पण पदरात काहीच पडत नाही. घरात पैशाची चणचण असते, कर्ज वाढत जातं आणि शत्रू विनाकारण त्रास देतात. जर तुमच्या आयुष्यातही असेच घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा एका चमत्कारिक पानाबद्दल सांगणार आहे, जे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी फक्त घरी आणले तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. हे पान इतके शक्तिशाली आहे की तुमच्या मोठ्या मोठ्या शत्रूही तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण ते पान नक्की कोणत्या झाडाचे आहे, ते कशा पद्धतीने घरी आणायचे आणि त्याचे काय करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या माहितीचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल. महाशिवरात्रीचे महत्त्व आणि तिथी सांगते, ऐका. मित्रांनो, महाशिवरात्र म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव. हिंदू धर्मात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पृथ्वीवर भ्रमण करतात आणि आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. यावेळीच महाशिवरात्र खास का आहे? यावर्षी महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ असे शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत 100 पट जास्त फळ देतात. महाशिवरात्रीचा शुभ काळ हा निशिता काळात पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. शुभ मुहूर्त सांगते, ऐका. मध्यरात्रीची पूजा ही संकट निवारण्यासाठी फलदायी ठरते. महत्त्व. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला जो भक्त उपवास करून शिवाची आराधना करतो त्याच्या जीवनातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा आणि संपत्तीचा प्रकाश पसरतो. मानवी जीवनातील समस्या आणि उपाय, ऐका. आजच्या काळात प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत. कुणाला पैशाची अडचण आहे, कुणाचे लग्न ठरत नाही, तर कुणाला कामाच्या ठिकाणी शत्रूंचा त्रास आहे. आपण अनेक मंदिरात जातो, दानधर्म करतो, पण योग्य मार्ग मिळत नाही. शास्त्रात असा काही वनस्पती सांगितल्या आहेत ज्यामध्ये प्रत्यक्ष देवांचा वास असतो. या वनस्पतीची पाने किंवा मूळ विशिष्ट नक्षत्रांवर किंवा सणावाराला घरी आणली तर घराची वास्तू शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. ज्या पानाबद्दल मी सांगणार आहे ते पान साध्या डोळ्यांना सामान्य वाटू शकते, पण त्याचे आध्यात्मिक समर्थ हिमालयासारखे अथांग आहे. हे पान आणल्यानंतर तुमच्या घरातील भांडणे थांबतील, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागेल आणि मुख्य म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल. उपाय करण्याची योग्य पद्धत सांगते, लक्ष देऊन ऐका. आता आपण पाहूया महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला नक्की काय करायचे आहे. स्नान आणि शुद्धी. महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठा. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाकून स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. संकल्प. देवासमोर दिवा लावून संकल्प करा की हे महादेवा, माझ्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी मी हा उपाय करत आहे, मला यश द्या. पानाचे पूजन. जेव्हा तुम्ही हे विशिष्ट पान, ज्याचे नाव मी आता सांगणारच आहे,
आणायला जाल तेव्हा रिकाम्या हाती जाऊ नका. सोबत थोडी अक्षदा आणि पाणी घेऊन जा. त्या झाडाला प्रार्थना करा आणि मगच ते पान सन्मानाने घरी आणा. घरी आणल्यावर हे पान घरी आणल्यानंतर ते गंगाजलाने स्वच्छ धुवा. त्यावर चंदनाचा टिळा लावा. हे पान तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवू शकता. यामुळे धनवृद्धी होते आणि शत्रूची नजर तुमच्या घराला लागत नाही. मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या पानाचे नाव सांगण्याची, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ज्या पानामुळे तुमचे भाग्य उजळणार आहे. त्यांचा स्पर्शाने शत्रू नतमस्तक होणार आहे. ते पान दुसरे तिसरे कोणते नसून रुईचे पान आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय, रुईचे झाड. रुईच्या झाडाला शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे. रुईच्या झाडामध्ये भगवान गणपतीचा वास असतो असे मानले जाते. मंदाकिनी किंवा मंदार असे त्याचे नाव आहे. तसेच भगवान शिवशंकराला रुईची फुले आणि पाने अत्यंत प्रिय आहे. रुईच्या पानांचे विशेष फायदे सांगते, ऐका. शत्रूवर विजय. जर तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल तर महाशिवरात्रीला रुईच्या पानावर हनुमानाला वाहताना तसा शेंदूर लावून त्यावर शत्रूचे नाव लिहा. ते पान निर्माल्य किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. शत्रू शांत होईल. दारिद्र्य निवारण. रुईची 7 पाने एकत्र करून त्याची माळ बनवून ती महादेवाला म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोला अर्पण केल्यास घराणे संपन्न होते. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपते. इच्छापूर्तीसाठी रुईच्या पानावर राम नाव लिहून ते महादेवाला अर्पण केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवकृपा प्राप्त करण्यासाठी आणि जीवनातील संकटे दूर करण्यासाठी शास्त्रोक्त व अत्यंत प्रभावी असे 10 तोडके खालील प्रमाणे आहेत, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. उपाय स्पष्टीकरण आणि उदाहरणासह सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी अक्षदा उपाय. भगवान शिवाला अर्पण केलेल्या अक्षदा अखंड तांदूळ लक्ष्मी प्राप्तीचे साधन मानल्या जातात. तांदूळ हे पूर्वत्वाचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीला महादेवाला 1 मूठभर अखंड तांदूळ जे तुटलेले नसावे अर्पण करा. पूजा झाल्यानंतर त्यातील थोडे तांदूळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरात पैशाची आवक वाढते. शत्रुबाधा आणि कोर्ट कचेरीसाठी काळे तीळ. काळे तीळ हे शनी दोषावर आणि शत्रू विजयावर प्रभावी असतात. शिवाला काळे तीळ अर्पण केल्याने राहू केतूचे दोषही शांत होतात. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर अभिषेक करा. यामुळे तुमचे गुप्त शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही. संतती प्राप्ती आणि आरोग्यासाठी शुद्ध तूप. शिवलिंगाला तुपाचा लेप लावल्याने शरीरातील आजार दूर होतात आणि वंशवृद्धी होते. ज्या घरात कोणी सतत आजारी असेल तर महाशिवरात्रीला गाईच्या शुद्ध तुपाने शिवलिंगाला अभिषेक करा आणि नंतर कोमट पाण्याने स्नान घाला. यामुळे असाध्य रोगातून सुटका मिळते. अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी बेलपत्राचा विशेष उपाय सांगते, ऐका. बेलपत्राच्या 3 पानांना त्रिगुणांचे प्रतीक मानले जाते. यावर चंदनाने नाव लिहून अर्पण केल्यास महादेवापर्यंत तुमची विनंती लवकर पोहोचते. 108 बेलपत्र घ्या. प्रत्येक पानावर पांढऱ्या चंदनाने राम नाव लिहा. ओम नमः शिवाय म्हणत ही माळ किंवा पाने शिवलिंगावर अर्पण करा. तुमचे अनेक वर्षापासून रखडलेले काम मार्गी लागेल. मानसिक शांततेसाठी कच्चे दूध. दूध हे चंद्राचे प्रतीक आहे. चंद्र हा महादेवाच्या मस्तकावर विराजमान आहे. मानसिक तणाव आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. महाशिवरात्रीच्या रात्री अभिषेक करताना कच्च्या दुधात थोडा खडी साखर मिसळा. हा अभिषेक केल्याने मनातील अस्वस्थता दूर होऊन मनःशांती लाभते. नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी मधाचा अभिषेक.
मध हे गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. महादेवाला मध अर्पण केल्याने समाजात मान सन्मान वाढतो. शिवलिंगावर मधाची संतधार धरा, यामुळे तुमची वाणी गोड होते आणि व्यवसायात गिराईकांशी आपले संबंध सुधारून नफा वाढतो. कर्जमुक्तीसाठी मसूर डाळ उपाय. मंगळ ग्रहाच्या दोषांमुळे कर्ज वाढते. मसूर डाळ ही मंगळाचे प्रतीक आहे. महाशिवरात्रीला महादेवाला लाल मसूर डाळ अर्पण करा आणि तृणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होऊ लागते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी गंगाजल. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी गंगाजल. गंगा ही सर्व पापांची आणि दोषांची नाशिनी आहे. महाशिवरात्रीला गंगेचे पाणी घरात आणणे शुभ असते. शिवलिंगावर गंगा जलाने अभिषेक करा आणि उरलेले थोडे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सुख शांती नांदेल. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हळद कुंकू. महाशिवरात्रीला हा शिवपार्वतीचा विवाहाचा दिवस आहे, त्यामुळे विवाहासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. ज्या मुलींचे किंवा मुलांचे लग्न जमत नसेल त्यांनी महाशिवरात्रीला माता पार्वतीला हळद कुंकू आणि लाल बांगड्या अर्पण कराव्यात. यामुळे लवकर विवाहाचे योग जुळून येतात. सर्व इच्छापूर्तीसाठी भस्म आरती. भस्म हे वैराग्याचे आणि शिवतत्वाचे सार आहे. ते अंगाला लावल्याने किंवा अर्पण केल्याने शिवाचे सानिध्य लाभते. महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाला भस्म अर्पण करा आणि स्वतःच्या कपाळाला लावा. यामुळे तुमच्या मनातील कोणत्याही रास्त इच्छा भगवान शंकर पूर्ण करतात. विवाह आणि धनप्राप्ती या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी महाशिवरात्रीला केले जाणारे अत्यंत प्रभावी आणि विशेष तोडगे सांगते ऐका. हे उपाय स्पष्टीकरणासह सांगते आहे ऐका. विवाह जुळण्यासाठी आणि वैवाहिक सुखासाठी तोडगे. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे. त्यामुळे विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. केसरयुक्त दुधाचा अभिषेक. केसर हे मांगल्याचे आणि गुरुचे प्रतीक आहे, जो विवाहासाठी कारणीभूत असतो. महादेवाला केसर अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीला कच्च्या दुधात थोडे केसर मिसळा आणि शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे लवकर विवाह ठरण्यास मदत होते. माता पार्वतीला शृंगार अर्पण करणे. माता पार्वती ही अखंड सौभाग्यवती आहे. तिला शृंगार अर्पण केल्याने तिचे आशीर्वाद मिळतात आणि इच्छित जोडीदार मिळतो. शिव मंदिरात जाऊन माता पार्वतीला लाल साडी, हिरव्या बांगड्या, कुंकू आणि जोडवी अर्पण करा. जर मुलगी हा उपाय करत असेल तर तिचे स्वतःच्या हाताने ते साहित्य अर्पण करावे. त्यामुळे विवाहातील दोष नष्ट होतात. पिवळ्या फुलांचा उपाय. पिवळा रंग हा विवाहाचा आणि आनंदाचा रंग आहे. भगवान शिव आणि विष्णू दोघांनाही पिवळी फुले प्रिय आहेत. महाशिवरात्रीला शिवलिंगावर 108 पिवळी फुले, कनेर किंवा झेंडू अर्पण करा. प्रत्येक फूल अर्पण करताना ओम नमः शिवाय म्हणा. यामुळे लग्नातील विलंब दूर होतो. धनप्राप्ती आणि आर्थिक समृद्धीसाठी तोडगे सांगते ऐका. महाशिवरात्रीला शिवाची आराधना केल्याने कुबेराप्रमाणे ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. कारण कुबेर हे महादेवाचे परमभक्त आणि कोषाध्यक्ष आहे. ऊस रसाचा अभिषेक. शास्त्रानुसार महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी ही रसाच्या स्वरूपात उसात वास करते असे मानले जाते. महाशिवरात्रीला ताजी उसाचा रस घेऊन शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हा उपाय दारिद्र्य दूर करून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करते. कमळगठ्ठ्याची माळ किंवा फूल. कमळ हे लक्ष्मीचे आसन आहे. महादेवाला कमळाचे फूल किंवा कमळगट्टा अर्पण केल्याने घरात स्थिर लक्ष्मी नांदते. महाशिवरात्रीच्या रात्री महादेवाला 5 कमळगठ्ठा किंवा 1 कमळाचे फूल अर्पण करा.
पूजा संपन्न झाल्यावर ते कमळ गठ्ठे आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे अनावश्यक खर्च थांबतो आणि धनसंचय होतो. बेलाच्या झाडाखाली दिवा लावणे. असे मानले जाते की महाशिवरात्रीला बेलाच्या झाडाखाली माता लक्ष्मीचा वास असतो. या झाडाची पूजा केल्याने दारिद्र्यता कायमची नष्ट होते. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले कर्ज कमी होते आणि व्यवसायात प्राप्ती आणि प्रगती होते. धान्य अर्पण करणे. धान्य हे अन्नपूर्णेचे रूप आहे. महादेवाला विशिष्ट धान्य अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची आणि पैशाची कमतरता भासत नाही. महाशिवरात्रीला शिवलिंगावर मुगाची डाळ अर्पण केल्याने घरात सुख शांती येते आणि ज्वारी अर्पण केल्याने धनधान्याची वृद्धी होते. हे उपाय करताना आपले मन शुद्ध ठेवा आणि शक्य असल्यास शिव चालीसा किंवा दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचा पाठ करा. यामुळे फळ लवकर मिळते. तर मित्रांनो, या महाशिवरात्रीला हा रुईच्या पानांचा उपाय नक्की करून पहा. लक्षात ठेवा, श्रद्धेशिवाय कोणतेही फळ मिळत नाही. मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवा आणि महादेव तुमचे कल्याण करणारच आहे. मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून कोणाचे तरी भले होईल. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन विषयावर बोलूया. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.